अनेक तरुण नवीन उद्योग आणि व्यवसाय सुरू करतायत. या उद्योगातून त्यांना मिळतंय काय आणि कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचतायत मी दाखवतोय लातूर मधल्या एका तरुणाचा प्रयोग जो मागील 7 वर्षापासून करतोय आणि त्यामुळं त्यातून त्याला लाखोची कमाई देखील झाली. अनेकांना मशीन किती आहेत आणि काय त्याचा वापर होतो, कसं हे सगळी प्रक्रिया चालते जाणून घेऊयात. आपण मॉडिफिकेशन करून त्याचं फर्निचर म्हणजे बाकीचं जे वरचं आउटलुक आहे तर ते सगळं चेंज केले, जेणेकरून आपल्या बटाट्याला, आपला बटाटा महाराष्ट्रातला म्हणजे मराठवाड्यातला खास बटाटा गच्च असतो. खर तर गृहिणी चिप्स घरीच करत होत्या, मात्र आता या ठिकाणी येऊन स्वतः थोडासा वेळ देण्यापेक्षा थोडासा वेळ वाचवण्यासाठी हा सगळा प्रयत्न असतो. कशा पद्धतीची प्रक्रिया वाटते तुम्हाला सगळी? नाही, हे सोपं वाटतंय. घरी नेलं, उखडलं, वाळू घातलं की झालं. घरी करायचं म्हणल्यानंतर साल काढायची, चिप्स करायचे, मग स्वतःला 1-2 तास जास्त द्यावं लागायचे. इथं 10 मिनिटांमध्ये चिप्स होतात. गेल्या वर्षीपासून यायले प्रकारचे वेगळे भेटतात, डिझाईनचे, साधे चिप्स, फिंगर चिप्स. मुलांनाही वेगळं वेगळं दिलं की चांगलं वाटतंय. डिझाईन पाहून फिंगर चिप्स असं. आता हे डायरेक्ट आपण तळले तर मुलांना ते छान वाटतात, फिंगर चिप्स केलेले. आणि वाळवले डब्यामध्ये ठेवलं तर वर्षभर राहतात आणि त्याची माहिती पण व्यवस्थित सांगतात. घरी गेल्यावर कसं करायचं काय नाही, ते म्हणजे बिघडतच नाहीत चिप्स, सुरा होत नाहीत, लाल होत नाहीत, मातीतले कुठले वापरायचे, सगळं माहिती त्यांची व्यवस्थित सांगतात.